हे बघ इकडे नाहीये. इधर ये महेश, महेश नाम है इसका भाई बाबा कसना है. नाव लक्षात ठेवा फक्त. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका भावेश होते. तर तुमचा पुन्हा एकदा भावेश होते यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहीत पडलं असेल का, तर आम्ही कुठे चाललो होत्या, जगन्नाथपुरीला चाललो. पण सध्या आम्ही आहो भुवनेश्वरला. आज आमची ट्रेन भुवनेश्वर स्टेशनवर सोडला आम्हाला. आता इथं मंदिरात चाललो. एकदम मस्त मंदिर आहे. उद्याला आंघोळ बिंगोळ करून रेडी झालं, कारण की का 2-3 दिवस झालं आम्ही आंघोळ नव्हती गेली. आज जरा आंघोळ केली ना, जरा बरं वाटले. तर सगळी पोरं चालल्यावर आम्ही त्या मंदिरात दर्शन घ्यायला. मी गेलो होतो दर्शनाला, म्हणून जरा टाइम झाला. दर्शनाला जायच्या आधी मी फोन लॉकरमध्ये ठेवलेला, म्हणून आपल्याला काही दाखवायला भेटला नाही. याचा का झालंय नुसती चिरचिरी रे ही पोरी. हा ना, यो मंदिर आहे. या मंदिर आतमध्ये शंकराची पिंडी आहे. शंकराचा मंदिर दर्शनला जास्त टाइम नाही लागला, लवकरच दर्शन झालं. आखी पोरा काही जण जेवून खाऊन गेले. आतमध्ये जेवायला होता, तर आम्ही काही जेवलो नाही. मला काहीतरी विचित्रच वाटलं, म्हणजे नाही मला चांगला वाटला म्हणून मी जेवलो नाही. तर जेवायला कसा विषय होता, नाही तर खाऊ काहीतरी फलफ्रूट. आम्ही जरासा आलो बाहेर, आणि इथून मंदिराचा जरा तुम्ही बघू शकता. आतमध्ये एकदम खतरा, म्हणजे एकदम भारी बघण्यासारखा. आतमध्ये मस्तपैकी असं दगडांचं मंदिर, म्हणजे जामच आहे बघण्यासारखा एकदम. आता आम्ही तिथे लिंबू पाणी पिले, जरा जेवलो नाही तर म्हणून. हे काय आता लिंबा ही गँग आणि किती दादा सावियन ना विकीदा. अच्छा कुठे चाललं ना, आता कुठे जायचं आहे, कुठला तरी गार्डन आहे तिकडे जायचं. इकडे बाबा ऊन तर जामच आहे, नुसते त्याच करतं. ऊन जाम असल्यामुळे नुसते ताणच करतं. इकडे पण यावी बसल्यान. मोबाईल अलाउड नाही ना, ते मोबाईल रोड नाही का. आतमध्ये जेवतो तो गेलतो, तर मोबाईल पण अलाउड नव्हता, ते काढायला नाही भेटला ना काही. मी आतमध्ये गेलतो दर्शनाला, तर मला मोबाईल म्हणजे अलाउडच नव्हता. तर काय व्ह्यू नाही तुम्हाला दाखवायला भेटला. तर मी थोडंसं फक्त लिव बाजूला. हे बघा कसा व्ह्यू आहे मंदिराचा, एकदम ॲस्थेटिकमध्ये. या आर्टेटिकला गवसाला लागेल जरा. आता आलं इथं जरा फोटो काढायला, तिकडं येत नव्हतं तर म्हणून इकडं फोटो काढायला आल्यावर. कारण विकीदा मयूर भाऊ मस्त आहे बघा. आता अंशा कुठं जायचं ते जरा मला पण माहित नाही, तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर आता आम्ही बसलो जेवायला, घेतले असेल द्या काही. आता चटणी भाकर खायलाच लागणार आहे. इसो आजा ना, ओमे आजा तिकडे बसले. ओमे आजा या जेवायला. नुसता पनीर मध्ये पाणी व कवरा आहे. पाणी नाही, तो ग्रेव्ही नॅचरल ग्रेव्ही आहे. आम्ही चालले झू. थोडासा लेट झाला झू मध्ये जायला, कारण की प्राणी जरा जेवायला बसलेले म्हणून बोलतो लेट यार बोलतो तुम्ही. पण आता त्यांचा पण जेवायला होईल ना, आमचा पण जेवायला होईल. मग आम्ही निघू नंतर तिथे. मी आता लॉजिक पार्क इथं आल्यावर त्यासाठी तिकिटा बुक करायला लागतात. तिकीट बुक करायला लागतात, पाणी वगैरे बघायला भेटतात. सध्या त्याच विषयी कवरी तिकीट काढल्या पाहू. मी गाडी बिडी अशी बुक केले, बघू शकता. पब्लिक आधी चालायला लागेल आपल्याला.
आतमध्ये घुसायला लागेलच नाही एक पॉईंट. अशी ओपन गाडी आहे त्या गाडीमध्ये आम्ही असे प्राणी बिणी बघू. इथं आम्हाला हरमेनिस्तान बघा असा तिकडं बराच लांब आहे. बघायचं जाऊन दाखवतो मित्रांनो. बघा इथल्या मित्रांनो इथले दाखवतो तुम्हाला. एकदम हे बघ कवऱ्यान. हे बघ इकडे लई आहे. हे रोहित्या शिंगावाल्या आर्मी आहे इथं. त्यांची तिकडे धुन चालू आहे. पाडा उक मारतो मस्त इकडे एकदम. आता बघलं ना आम्ही हरणी. आता पुढे जाऊ. आता यो ये गेले शिवला माकार आहे मंडळी इथं. यो 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 वाला अजून पुरं कक. आजचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. फक्त कंटिन्यू राहा. तर फक्त ब्लॉग जाम मोठा होईल. फक्त कंटलू नका. एन्जॉय करीत राहा. उसका नाम है मतलब अरुण वरुण किरण माला शाकाहारी ये क्या है अरुण वरुण किरण माला इसका नाम है हिप्पोपोटामस. इसे बोलते हैं पानघोड़ा. पानघोड़ा मतलब पानी में रहते ज्यादा करके ठीक है ना. ये वाला हिप्पोपोटामस. यो आहे हिप्पोपोटामस. त्याचीच रेकॉर्डिंग करायची. हाँ अजून आपल्याला कसं बघायला भेटेल पुढे. पाण्याचं बाहेर नाही. त्यांचा राहायला बनवले ना. ये बावा यो फक्त पाण्यानंच असते मंडळी. बाई चिरा बघा इथे चिरा दिसला ग. ना मोठा चिरा भाई कसा व्हायला आपल्या बाहेर निघाल्या असते भाई. तुम्ही फक्त कंटिन्यू राहा प्लीज. कंटिन्यू करा. तुम्ही बोलाल यांनी काही दाखवत देते आपल्याला. यांके गाईच काही दिसे नाही आम्हाला. एक शड्डो का इथे शड्डो. चला पुढे चला इथे काय ये बाई चिरा हे बघ यो मन्यार मन्यार गाई मन्यार एकदम इंटरेस्टिंग होता भाई. असती यो काठी हो बघ चिरा. कुठला तरी नाही गाईच कुठला चिरा. ज्या मंडळी इंटरेस्टिंग असेल ना मी त्याच दाखवीन. कारण की चिर पण इथं भरपूर एकदम वेगळ्या टाईपचं. इथं शड्डकवाला आले. यो शड्डकवाला यो बघ कसला मोठा शड्डक चालते बघ कुठं. यो ये दोन आहे दोन शड्डक आहेत. अजून बिजी काही असेल नसेल तपास करायला लागला. कसं कसांलं मोठांलं शड्डक आहे बघा. हे बघ कसना मोठा आहे बघ. कासव बघा कासव चिरा कसा उभा आहे बघ. आंदेल वाटर वरती बघा वरती तरलावर. मगर बघा मगर कसली मोठी आहे. मगर बघा मगर कसली मोठी आहे. दिसली का भाई. दिसली असेल तर नक्कीच कमेंट करा मला. जिवंत आहे का मेले काही समजे पण नाही. परत आता चिर नुसतं प्राणी बघायचीच मजा ना. अजून असं आमचं पहिला का दुसरा पॉइंट आहे. अजून असं 10 पॉइंट आहे. 22 चिरे बघ कसं नुसतं चिरे आणल्यान. आपल्या इकडे पकडले ना आणून इकडे सोडले. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. इकडे पिल्ली आहे वाटतं चिऱ्यांची. हे बघा
आणि शप्पथ यो बघ कसा भाई, यो बघ कसा चिरा याला म्हणतात कपणार नाही भाई, यो बघ कसं. आमची सवारी आता निघलेली आहे. आता दुसरा स्टॉप बघासाठी औरे पब्लिक बघा कशी काय. एक स्टॉप बघले काका बोल, एक स्टॉप बघले. आता दुसरा स्टॉप वाघांचा वाटत कवा भेटेल ना कवा नाही. चच्चा डिअर आर्नी आणि आर्नी ते बिट्या बोलवतो ना रे तुला. को पेली गान है इधर, ये देखो. सारस सारस असं काहीतरी जाम भारी पक्षी आहे इकडं. बाबो हे त्यांचं हे बघ, तेच ते मोठा टॉन करतात ते. हे बघ जिल्हा जिल्हा सारस बाई. इथं जिराफ बघायला आमच्यात बघायला आमच्यात बघा जिराफ. तो बघ समोर बघ, यो बघ कसा, यो बघ टोंगा आली टोंगा. पाहिजे मोठ्या मानाचं सांग बाई. यो बघ कसला मोठा इथं कुठे गेला. बघा कसला मोठा आहे यो बघा. यो बघ शामरुख, तो त्या खाणी पण आहे. तो लय झूम करायला लागेल बाई. हे बघ कसना मोठा. ही गाई वाघले, वाघ इकडं वाघले, वाघ वाघ. ही कुठे गेला असली. यो बघ थांबा, झूम करता लय झूम करायला लागेल. कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. थांबा थांबा, दाखवतो दाखवतो दाखवतो, फक्त दाखवतो तुम्हाला. वाघ दाखवतो मंडळी. व्हाईट वाघ, व्हाईट टायगर, व्हाईट टायगर. योग्य यो बसले बघ, यो बसले बघ, यो झोपले बघ. लांब ते जेवढा टोन दिसतंय यो झोपले. मित्रांनो व्हाईट टाइगर, व्हाईट टाइगर इसका बेटा, टाइगर का बेटा है इधर. ये देखो इधर ब्लैक टाइगर है, इधर ब्लैक टाइगर सा है, उधर टाइगर. झोपले पोराव, झोपले झोपले. हे तवर प्राणी इतकंच पैदाच झालेलं आहे. पैदाच भाई आमचा आता बराच मोठा. यो बघ कसा वाघ गेले पोराव. यो बघ, यो बघ. थांबा गाई, सगळा व्यवस्थित दाखवतो तुम्हाला, टेंशन नाही. भाई ये राजेश का नाम है रूपा. इसका नाम क्या है. इसका नाम है राजेश. इसका नाम है राजेश. और ये किधर पैदा हुआ है. ये यहीं पे पैदा हुआ है. इसका पापा का नाम मिस्टर महेश कुमार, पापा का नाम महेश कुमार है, मम्मी का नाम है रेणुका. उसका बर्थडे मनाता है. रूपा भी है. उससे उधर देखो रूपा है, उधर रूपा है, उधर इधर है महेश. महेश नाम है इसका. राजा और रूपा का मिलन होने वाला है 12 बजे. आओ देखने के लिए. आपने दरवाजा बंद होगा कल सुबह ठीक 12 बजे आ जाओ. रूपा और राजा का मिलन होने वाला है. समझ रहे हो आप, समझ रहे हो. और उनके दो मेहमान भी आएंगे. ये देखो गाइस वाघ कैसा जीप चाटता है, पाटण चाटता है. राजा राजा बाई. मी तर फर्स्ट टाइम वाघ बघले ना, मना नक्कीच आनंद झालेला. राजेश आणि रूपा हे तर आजचे जिवंत चिता बघली, जिवंत. यो बघा, यो बघा कसा. तो दोन काही जिथं दोन एक यो आहे. समोर येतो यो बघा समोर चित्ता आली पुरावो. फुल इंटरेस्टिंग. 130 रुपये पैसा उलटे आमच्या अंगावर चढला. इथं हाती बघा मित्रांनो. बनला असतील हल्ली त्यांना वाटत नाही म्हणा. और बिरन के काका काय आता इकडे बाई बघला ना ते, पण आता पण बघला. इथं जाम मोठा वाघ नाही बघला. यो नाही बघला. बघ कसला मोठा यो. झोपले बघ. दिसला कर पोरा हो. नाही बघला यो, नाही बघला. एक तिकडे एक
वाघ दिसणार इकडे पोराव. आजचा ब्लॉग म्हणजे लयच मोठा झालाय. ॲनिमल मला भरपूर दाखवल्या तर जसा होईल तसा शूट करता. तर वाघच आहे इथं, व्हाईट वाघ आहे इथं बघा. व्हाईटचा कलर उरले होते. कलर उरले चला उरले दादा वाघाचा बोलतो कलर उरले उन्हात राहून राहून. सध्या आमच्या सगळ्या पोरांचा एकदम जुपार एकदम व्यवस्थित फिरून झालेला. बघलं असेल की तुम्ही किती टायगर होतं, किती साप होतं, चिरं बघले असतील, चित्त्यांचे भांगर पण बघले असेल तुम्ही. आणि सगळे व्यवस्थित बघून झाला ना. आता सध्या पोरांना लागल्या भुका. रात्री निघायचा आम्हाला जगन्नाथपुरीला ना. जेवण पण बहुतेक तिकडेच करायचा. त्यासाठी आता इथल्या अंशा लवकर निघायला लागेल. आणि पार्क पण एकदम बंद झाला. तर सिंह फक्त बघायला नाही भेटला, तर त्या पण दाखवला असता ना. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करता. जर ब्लॉगमध्ये नवीन असाल, जुना असाल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आताच्यासाठी जय श्रीराम, जय एकविरा, बाय.